नमस्कार मित्रांनो, मी तुमच्यासमोर किशोर कुमार सरांचं गाणं म्हणणार आहे, ये जीवन है इसे जीवन का. तर मी आता हे यूट्यूब करतो आहे, कारण मी आधीचे गाणे जे डाउनलोड केले तर यूट्यूब दादांनी नाही घेतले. मला यूट्यूबमधलं जास्त माहीत नाही आहे, पण मी आता हे व्हिडिओ करून टाकणार आहे. बघतो मला किती सबस्क्राईब आणि किती लाईक करतात तुम्ही लोक. तर ऐकूया, ये जीवन है इसे जीवन का. ये जीवन है इस जीवन का, यही है यही है यही है रंग रूप. ये जीवन है इस जीवन का, यही है यही है रंग रूप. थोड़े गम है थोड़ी खुशियाँ, थोड़े गम है थोड़ी खुशियाँ. यही है छाव धूप. ये जीवन है. खरंच काहीतरी खूप छान अर्थ आहे. जीवनात असे उतार चढाव येत असतात आणि म्हणून म्हटलं आहे ये जीवन है. ये न सोचो इसमें अपनी हार है कि जीत है. ये न सोचो इसमें अपनी हार है कि जीत है. उसे अपना लो जो भी जीवन की रीत है. ये जिद छोड़ो यूं ना तोड़ो, हर पल एक दर्पण है. ये जीवन है इस जीवन का, यही है यही है रंग रूप. ये जीवन है. जे काही तुमच्या जीवनात येत आहे ते तुम्ही घेत राहा. चांगल्या गोष्टी, वाईट गोष्टी सोडून द्या. धन से न दुनिया से, घर से न द्वार से. धन से न दुनिया से, घर से न द्वार से. सांसों की डोर बंधी है प्रीतम के प्यार से. दुनिया छूटे पर ना टूटे, ये ऐसा बंधन है. ये जीवन है इस जीवन का, यही है रंग रूप. थोड़े गम है थोड़ी खुशियाँ. यही है छाव धूप. ये जीवन है. थँक्यू सो मच मित्रांनो. या गाण्यामध्ये खूप छान सांगितलं गेलं आहे की जीवनात दुःख आले तरी तुम्ही घाबरू नका. आपलं सरळ मार्गी चालत राहा. सर्व काही व्यवस्थित होतं आणि जीवनाला कंटाळून घाबरून कोणतं चुकीचा मार्ग अवलंबू नका. बघा, सूर्य निघतो, सकाळी निघतो, संध्याकाळी तो संध्याकाळ होती म्हणून तो मावळतो. तसंच आयुष्यामध्ये जेवढे दुःख येतात ते काही थांबायला नाही येत. ते आपली परीक्षा असते आपल्या माणसांची. आपण त्या परीक्षेत पास झालो ना तर झालेच आपण सक्सेस. तर घाबरायचं नाही. कितीतरी कष्ट होतात, कितीतरी दुःख मिळतात. रडायचं
रडणं हे आपलं देवाने आपल्याला रडणं हे याच्याकरता दिलं आहे की आलेलं दुःख आपण डोळ्यातल्या अश्रूतून त्यांना वाहून सोडून देतो. तसं मित्रांनो, खरंच सांगतो, मला खूप दुःख आहे, लेकिन पण मी संगीतमध्ये ते सर्व दुःख लपवत आहे. थँक्यू सो मच. बस एवढंच माझं म्हणणं आहे की मी यूट्यूब याच्याच करता केलेलं आहे की दुःखाला कोणी घाबरू नका. दुःख कायम करता नाहीच, आणि सुखला काय करायचं. सुखमध्ये जे आनंद असतो तो आनंद ते एक बाटलीच्या लेबल असलेल्या कंपनीसारखा आहे, पण जे दुःखातून सुख मिळवलेलं ते खूप आनंदशीर असतं. म्हणून आपले कार्य करत राहा. थँक्यू सो मच. माझे यूट्यूब चॅनल असेच बघत राहा. आणि यूट्यूब दादाला मला एकच विनंती आहे, हे ब्लॉग नका करू, कारण मला यूट्यूबचे व्हिडिओ नाही बनवता येत आणि मला खरंच मोबाईल नाही कळत. तर मी आता व्हिडिओद्वारा आताही डाउनलोड करणार आहे. प्लीज थँक्यू सो मच. माझे लाईक करा, सबस्क्राईब करा आणि मला 1,00,000 युनियन करून टाका, मिलियन करून टाका. थँक्यू सो मच. बाय. करतो बंद.